मागील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स याच्यामध्ये आपण रॉबर्ट विटाकारची पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत, त्याचप्रमाणे बायोडायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स जैविक विविधता व वर्गीकरणाची गरज याविषयी आपण माहिती घेतलेलीच आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण किंगडम फर्स्ट मोनेरा याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. विथ द हेल्प ऑफ द ॲक्टिव्हिटी कृतीच्या साह्याने आपण पाहिलेलंच आहे. काचपट्टीवर जर आपण दह्याचा थेंब किंवा ताकाचा थेंब जर घेऊन पाहिला, त्याच्यावर कव्हर स्लिप टाकून सूक्ष्मदर्शक यंत्राच्या जर खाली पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला हालचाल करणारे जे सूक्ष्मजीव दिसतात, अगदी रॉड शेप्ड जे मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतात त्या ठिकाणी स्मॉल मोटाईल and rod-like microorganisms are seen. It means that curd and buttermilk contains the lactobacilli bacteria are present. Now see the kingdom second. This kingdom second is the Protista. The organism from the kingdom Protista. तर त्याच्यामध्ये प्रोटिस्टा या ऑर्गॅनिझम मध्ये आढळणारे प्राणी कोणकोणते आहेत? तर त्याच्या फॉर एक्झाम्पल आहे युग्लिना, वॉलवॉक्स, पॅरामोशियम अँड अमीबा. दीज आर द ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द किंगडम प्रोटिस्टा. नाउ सी द विथ द हेल्प ऑफ द ॲक्टिव्हिटी. आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण एका कृतीच्या सहाय्याने थोडंसं पाहूयात. समजा एखाद्या डबक्यातील पाण्याचा थेंब जर आपण काचपट्टीवर घेतला आणि तो काचपट्टी आपण सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली जर त्याचं निरीक्षण जर केलं आपण, तर त्या ठिकाणी आपल्याला असं आढळेल की अनियमित आकाराचे हालचाल करणारे त्या ठिकाणी आपल्याला सूक्ष्मजीव दिसतील. म्हणजेच अनियमित आकाराचे हालचाल करणारे सूक्ष्मजीव म्हणजे काय? कोणते सूक्ष्मजीव असतात ते? तर अमीबा. देर इज अ motile irregular shaped microbes are found and these microorganisms are known as the amoeba. Now see the characteristics of this kingdom Protista. तर आता आपण सृष्टी 2 प्रोटिस्टा याची लक्षणे पाहूयात. These Protista, they are living organisms. Protista are single celled organisms with well-defined nucleus enclosed in a nuclear membrane. म्हणजे प्रोटिस्टा सृष्टीमधील सजीव हे एक पेशीय असून त्या पेशीमध्ये पटलबद्ध केंद्र असते. त्याचप्रमाणे या प्रोटिस्टा सजीवांना हालचाल करण्यासाठी फॉर एक्झाम्पल युग्लिना, पॅरामोशियम अँड अमीबा, तर याच्यासाठी प्रचलन करण्यासाठी छद्मपाद, रोमके किंवा कशाबिका प्रचलनासाठी त्या ठिकाणी त्या सजीवामध्ये आढळतात. इट मीन्स दॅट सिडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और whip like flagella are found in the protista, Volvox, Euglena and the amoeba. These are the flagella locomotory organs found in the Euglena, Volvox and the amoeba. Now they may be autotrophic or heterotrophic. ते स्वयंपोषी असू असतील, काही स्वयंपोषी असतात आणि काही परपोषी असतात. इन ॲटोट्रॉप्स फॉर एक्झाम्पल्स युग्लिना, वॉलवॉक्स, these are the autotrophs, and Euglena, Volvox, these are the autotrophics, and Paramecia, amoeba, these are the examples of the heterotroph. Now the just like amoeba, these are irregular shaped. Here Euglena, these are the pseudopodia. This pseudopodia is the locomotory organ from the kingdom Protista. म्हणजे हे जे छद्मपाद असतात तर याच्या साह्याने हे अमीबाचं हालचाल होत असते. त्याचप्रमाणे
In a Paramoecium, hair-like cilia are present. This Paramoecium म्हणजे स्लीपर, दिस लुक लाईक ए स्लीपर सोल लाईक. देर इज ए, त्याच्या असं केसासारखी जी रोमकी असतात कशा बिका, these are the locomotory organ of Euglena. They are the pseudopodia. These are the ciliary organ. And in flagella, there is a whip-like flagella are present for the locomotory organ. Then after the next, now see the kingdom 3 fungi म्हणजेच कौकी या विषयी आता आपण पाहूया. विथ द हेल्प ऑफ द ॲक्टिव्हिटी, कृतीच्या सहाय्याने आता आपण पाहूयात. एक पावाचा तुकडा किंवा भाकरीचा तुकडा जर आपण थोडा ओलसर केला आणि तो तुकडा 2 ते 3 दिवस आपण तसाच डब्यामध्ये ठेवला आणि 2 ते 3 दिवसानंतर आपण तो डब्बा उघडून पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसेल, तर त्या ठिकाणी त्या पावाच्या तुकड्यावर किंवा भाकरीच्या तुकड्यावर असं तंतू आलेले दिसतील, पांढऱ्या कापसासारखे असे तंतू आलेले दिसतील. In the take a piece of bread and take a moist piece of bread and bhakri and kept in a container with lid for 2 to 3 days, and after the 2 to 3 days a fine cotton thread like stuff is found on growing on the surface of that bread or bhakri, and that cotton thread like substance are found, and these are known as the fungi. म्हणजे ते तंतुरूपी भाकरीच्या तुकड्यावर जो पांढरा मोसर भाग जो आलेला असतो तो म्हणजे कोणता असतो त्या ठिकाणी, त्यालाच आपण बुरशी सुद्धा म्हणतो, म्हणजेच तो काय आहे त्या ठिकाणी फंग आहे. तर अशा प्रकारे नाउ सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगी. आता त्या फंगीची कवकेची आपण लक्षणे पाहूयात. These are non-green eukaryote heterotrophic organisms, म्हणजेच कवक सृष्टीमध्ये जे आढळणारे सजीव असतात ते परपोषी, दृश्य केंद्रकी अशा सजीवांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला असतो. त्याचप्रमाणे बहुसंख्य कवके हे मृतजीवी असून कुजलेल्या अन्नपदार्थावर जगतात. मोस्ट ऑफ द फंगी आर सॅप्रोफाइट्स अँड दे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. कवकांची जी पेशी भित्तिका असते ते कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. मीन दॅट द सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर, अँड दिस टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर इज नोन ॲज द कायटिन. म्हणजेच त्याला आपण कायटिन या शर्करेपासून त्याची पेशी भित्तिका बनलेली असते. आता काही कवके जे असतात अगदी तंतुरूपी धाग्यासारखे असतात आणि आतील पेशीद्रव्यामध्ये असंख्य केंद्रके त्या ठिकाणी आढळतात. इट मीन्स दॅट द मोस्ट ऑफ द फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. त्याच्या पेशीद्रव्यामध्ये अनेक केंद्रके त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल्स बेकर इस्ट, ॲस्परजिलस, पेनिसिलिया अँड मशरूम. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण उघड्या जागेवर जे असं छित्रीच्या आकाराचा जे सजीव त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात ते सजीव म्हणजेच काय असतात, त्याला आपण भूछत्र किंवा मशरूम असं म्हणलेलं आहे. इट मीन्स दॅट किनव, त्याच्यानंतर बेकर सिस्ट म्हणलं आहे त्यातच, त्याच्यानंतर बुरशी, ॲस्परजिलस, भूछत्र आणि पेनिसिलियम ही झाली त्याची उदाहरणे. जे आता विटाकार नंतर ज्या अनेक शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाची पद्धत मांडलेली आहे, पण बहुतेक शास्त्रज्ञांनी या विटाकारच्या पंचसृष्टीची वर्गीकरणाची पद्धत आहे त्या वर्गीकरणालाच प्रमाणित मानलेलं आहे. इट मीन्स दॅट
many systems, though the many systems of classification are introduced after the Whittaker's five kingdom system is, but this Whittaker's five kingdom system is a widely accepted. तर हीच पंचसृष्टी विठाकारची पंचसृष्टी पद्धत जी आहे ती प्रमाणित करण्यात. आफ्टर द फाईव्ह किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हणजेच रॉबर्ट विटाकारची वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धतीनंतर पुढचा जो भाग आहे तो आपण पुढचा भाग पाहणार आहोत. तो पुढचा भाग म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स म्हणजेच सजीवांचे वर्गीकरण. या सजीवांचे वर्गीकरण बघत असताना या पृथ्वी तलावर असंख्य सजीव आढळतात. त्या असंख्य सजीवामध्ये मोठ्या संख्येने सूक्ष्मजीवांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. अमॉंग द large number of these living organisms, and that living organisms contains, there is a large number of microorganisms are present, therefore they can be classified. म्हणजे पृथ्वी तलावर जे सजीव आढळतात त्या सजीवांच्या संख्येमध्ये सर्वाधिक संख्येने त्या ठिकाणी सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. त्यासाठी त्याची विभागणी करण्यात आलेली आहे. They can be classified. These microorganisms are classified, divided into the two parts. Firstly, the prokaryotes. Then, second one is the eukaryotes. Then these prokaryotes are contains the bacteria, and in eukaryotes contains protista, fungi, and the algae. म्हणजेच सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचे दोन भाग पडतात. पहिला जो भाग आहे तो आहे आदिकेंद्रकी आणि दुसरा जो भाग आहे तो दृश्य केंद्रकी. मग या आदिकेंद्रकीमध्ये जीवाणूंचा समावेश होतो. त्याचप्रमाणे दृश्य केंद्रकी याची विभागणी परत तीन भागामध्ये होते: आदिजीव, कवके आणि शेवाले. तर हे झालं सजीवांचं सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण, द क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर सूक्ष्मजीवांचा आकारासंदर्भात त्यांचं प्रमाण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी 1 मीटर इज इक्वल टू 1 मीटर इज इक्वल टू द साइज ऑफ द 10 raised to 6 मायक्रोमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 10 raised to 6 मायक्रोमीटर. म्हणजे हे झालं त्याची युनिट झाली. तर या युनिटच्या आधारे त्याची साईज आपण काय करत असतो, मोजत असतो. त्याच्यानंतर 1 मीटर इज इक्वल टू आहे 10 raised to power 1 मीटर इज इक्वल टू आहे 10 raised to power 9. म्हणजेच या ठिकाणी 1 मीटर इज इक्वल टू आहे 10 raised to power 9. इट मीन्स दॅट द नॅनोमीटर, N फॉर नॅनो आणि M फॉर द मीटर. म्हणजेच N फॉर नॅनो and M फॉर द मीटर. 1 मीटर इज इक्वल टू द 10 raised to power 6 मायक्रोमीटर and 1 मीटर इज इक्वल टू 10 raised to the power 9 नॅनोमीटर. त्यातील पहिला भाग आता आपण पाहूयात. आता पुढचा भाग आता आपण पाहूयात. पहिला भाग आहे त्यातला बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू. द साईज ऑफ द बॅक्टेरिया म्हणजेच त्याचा आकार जो असतो, बॅक्टेरियाचा आकार, हा आकार 1 मायक्रोमीटर टू द 10 मायक्रोमीटर. द साईज ऑफ दिस बॅक्टेरिया इज 1 to 10 मायक्रोमीटर. The size of these bacteria are 1 to 10 मायक्रोमीटर. म्हणजे त्या जीवाणूंचा आकार हा 1 ते 10
मायक्रोमीटर एवढा असतो. आता बघूयात आपण बॅक्टेरियाविषयी माहिती. तुम्हाला माहिती आहे आपण एक ॲक्टिव्हिटी पाहिली होती. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण त्याच्यासाठी साहित्य वापरलं होतं आपण दह्याचं किंवा ताकाचं, आणि ते आपण सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली स्लाईड तयार करून पाहिलं असता. त्या ठिकाणी आपल्याला हालचाल करणारे अगदी काडीसारखे लहान त्या ठिकाणी आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसले. आणि दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर नोन ॲज द लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया. म्हणजे ताकामध्ये किंवा दह्यामध्ये आढळणारे सूक्ष्मजीव म्हणजे बॅक्टेरिया कोणती असतील तर त्या ठिकाणी लॅक्टोबॅसिलाई. दीज bacteria are unicellular independent parasitic organisms. Sometimes they may be come together from colonies. म्हणजेच हे जे जीवाणू असतात हे स्वतंत्र एकपेशीय, त्याचप्रमाणे काही वेळेला हे त्या समूहाने सुद्धा राहतात. these micro bacteria, these are the prokaryotes. There is a cell wall is present, but there is a distinct nucleus and absent cell organelles. म्हणजेच बॅक्टेरियामध्ये म्हणजे ह्या जीवाणूमध्ये ते आदिकेंद्रकीय असून त्या ठिकाणी पेशीभित्तिका असते व या जीवाणूमध्ये न्यूक्लियस केंद्रक व पेशी अंगके त्या ठिकाणी नसतात. त्याचप्रमाणे दे रिप्रोड्यूस, दिस बॅक्टेरिया दे रिप्रोड्यूस बाय द सिंपल बायनरी फिजन. म्हणजे जीवाणू यांचं प्रजनन हे द्विखंडी भवनाने होत असतं. म्हणजे एका पेशीचे त्या ठिकाणी दोन भाग होणे, याला म्हणायचं द्विखंडन. एका पेशीचे दोन भागामध्ये त्याचं विभाजन होत असतं. इन दिस बॅक्टेरिया इन फेवरेबल कंडिशन्स दे ग्रो विगरसली. इन फेवरेबल कंडिशन्स दिस बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड देअर नंबर कॅन डबल विदिन 20 मिनिट्स. म्हणजे अनुकूल परिस्थितीमध्ये जीवाणू हे प्रचंड संख्येने वाढत असतात व त्यांची संख्या 20 मिनिटांमध्ये डबल होते. इट मीन दॅट दिस बॅक्टेरिया ग्रो विगरसली इन फेवरेबल कंडिशन्स. दिस बॅक्टेरिया कॅन ग्रो विगरसली इन डबल नंबर विदिन 20 मिनिट्स. अनुकूल परिस्थितीमध्ये हे जीवाणू मोठ्या संख्येने त्यांची वाढ होत असते व 20 मिनिटांमध्ये त्यांची संख्या ही दुप्पट होत असते. आता आपण काही जीवाणूंचे प्रकार बघूयात. डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. फर्स्टली कोकस, कोकोबॅसिलस, देन आफ्टर द बॅसिलस, विब्रिओ अँड स्पिरिलियम. these are the different types of bacteria are seen. म्हणजेच गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, त्याचप्रमाणे स्वल्पविरामाकृती आणि सर्पिलाकार अशा विविध प्रकारचे जीवाणू आपण पाहत असतो. बॅक्टेरिया, डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. कोकस, Cocobacillus, Bacillus, Vibrio. These Vibrio are also known as the also the comma shaped, and these are the spirillus. It means that the golanu, dandanu, दंडगोलाणू, दंडाणू, त्याचप्रमाणे हा जो आहे तो स्वल्पविरामाकृती आणि हा आहे तो सर्पिलाकार. अशा विविध प्रकारचे जीवाणू आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. नो नेक्स्ट वन इज द, दुसरा जो भाग आहे आपण पाहणार आहोत, दुसरा जो भाग आहे तो आहे आदिजीव. इट मीन्स दॅट द प्रोटोझोआ. इज प्रोटोझोआ, द साइज ऑफ द प्रोटोझोआ इज नियर अबाउट द 200 micrometer. The size of the protozoa is the 200 micrometer.
these protozoans are found. हे जे आदिजीव असतात हे आदिजीव, these protozoans are found in soil, fresh water, marine and the sea water. These protozoans are found soil, fresh water and the sea water. Some protozoans are found on the other organisms and they are the pathogenic. म्हणजेच आदिजीव हे मातीमध्ये, त्याचप्रमाणे गोड्या पाण्यामध्ये व समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात. त्याचप्रमाणे काही आदिजीव जे असतात हे दुसऱ्या इतर सजीवांच्या शरीरामध्ये सुद्धा आढळतात. पण व काही आदिजीव हे रोगास कारणीभूत ठरतात. These protozoans are unicellular and eukaryotic cells. म्हणजेच काही आदिजीव हे एकपेशीय असतात. These protozoans are unicellular म्हणजेच आदिजीव हे एकपेशीय असून these are दृश्य केंद्रकी, म्हणजे ते दृश्य केंद्रकी असतात. There is a great variation is found. There is a great variation is found in the cell structure, their locomotion and the nutrition. म्हणजेच आदिजीवांच्या शरीर रचनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला दिसतो. जसं की त्यांच्या हालचाली आहेत, त्यांचे न्यूट्रिशन आहे, त्याचप्रमाणे हालचालीचे अवयव, पोषण पद्धती, त्यांची पेशी रचना यामध्ये आदिजीवांमध्ये विविधता आढळते. द रिप्रोडक्शन ऑफ these protozoans. These protozoans they reproduce by the simple cell division. म्हणजेच आदिजीव हे द्विखंडन पद्धतीने त्यांचं प्रजनन, आदिजीवामध्ये द्विखंडन पद्धतीने प्रजनन होत असते. These organisms they reproduce by the cell division. It means that example आहे amoeba, paramecium. You know these amoeba, paramecium, chlorella, yeast. These are the examples of the unicellular. The example amoeba, paramecium. These are freely living in dirty water. म्हणजेच amoeba, paramecium हे प्राणी गढूळ पाण्यामध्ये आढळतात. त्याचप्रमाणे ते स्वतंत्र जीवन जगत असतात. Next one is the entamoeba histolica. That entamoeba histolica causes the amoebiosis. म्हणजेच entamoeba histolica याच्यामुळे आमांश होण्यास तो कारणीभूत असतो. In Plasmodium vivax, this Plasmodium vivax causes the malaria. त्या मलेरियालाच आपण हिवताप असं म्हणतो. म्हणजेच या प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स बॅक्टेरियामुळे मलेरिया होण्याची शक्यता असते. अँड युग्लिना, these युग्लिना, their locomotory part is the whip-like flagella are present in युग्लिना. These are the autotrophic. म्हणजेच युग्लिना हे स्वयंपोषी आहे. After the protozoans, we will see the different types of the microbes are seen. Fungi, there are after the algae and viruses. याची माहिती कवक, शेवाळ व विषाणू याबद्दल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.